अमरावतीत यंदा मान्सून सुमारे 15 दिवस उशिरानं दाखल झाला असला तरी जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच दमदार आणि सार्वत्रिक पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे। अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात विक्रमी 25,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 28,000 हेक्टरवर पेरणी झाल्याचं कृषी विभागानं सांगितलंय। पेरण्यांना उशीर झाल्यानं यंदा जास्तीत जास्त शेतकरी कपाशीला प्राधान्य देत आहेत। मात्र बियाणे, ट्रॅक्टर भाडं, रासायनिक खतं आणि तणनाशकांच्या वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात वाढलाय। बुधवारी जिल्ह्यात मान्सूनचं दमदार आगमन झालं। बहुतांश तालुक्यात 50 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला। जूनचा शेवटचा आठवडा सुरू असताना झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली। काही भागात मान्सूनपूर्व पेरणी झाली होती, मात्र बुधवारी झालेल्या पावसानंतर गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसात पेरण्यांना गती मिळाली। यावर्षी शेतकऱ्यांना कमी पावसाच्या शक्यतेसोबतच वाढलेल्या कृषी निविष्ठांच्या दराचाही सामना करावा लागतोय। खतांच्या किमतीमध्ये 25% अधिक वाढ झाली आहे। याशिवाय ट्रॅक्टर भाड्यातही प्रति एकर 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे। आखाती देशातील युद्धामुळे तसंच इंधन दरवाढीचा फटका शेतीलाही बसलाय। डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे पेरणीसाठी ट्रॅक्टर भाड्यात प्रति एकर 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे।